तुमचं बाळ थंडीमध्ये खूप कमी खातंय का? वजन वाढत नाही का? आज मी सांगणार आहे अशी एक घरची नैसर्गिक रेसिपी जी बाळाचं वजन वाढवेल आणि इम्युनिटी स्ट्रॉंग करते आणि बाळ आवडीने खातं थंडीमध्ये. चला कोणती रेसिपी आहेत आपण सुरुवात करूयात. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं घी टाकून घ्या. याचं घीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. माझं बाळ घी जरा कमी खातं, एवढं आवडीने खातं म्हणून मी कमी घी टाकते. त्यानंतर आपल्याला गाजर त्याच्यामध्ये टाकायचे. गाजर आणि बीटचा किस आपल्याला त्यामध्ये टाकायचे. कट करून टाकू नका, किसून टाका, जेणेकरून ते व्यवस्थित शिजलं जाईल आणि व्यवस्थित फ्राय देखील होईल. तर गाजराचे फायदे काय आहेत बेबीसाठी? डोळ्यांसाठी बेबीचे फायदे खूप सारे आहेत. थंडीमध्ये होणारे आजार कमी होतात आणि इम्युनिटी बूस्ट होते. पचनाला हलके, याच्याचबरोबर कब्ज होत नाही, नैसर्गिक गोडवा आणि बेबी देखील आवडीने खातो. बीटचे फायदे देखील खूप सारे आहेत. रक्त वाढवायला मदत करतं, थकवा कमी होतो, शरीर गरम ठेवायला मदत होते. थंडीमध्ये खास तर खूप फायदे आहेत. वजन वाढवण्यासाठी पण खूप चांगलं आहे बीट. त्याचबरोबर आपल्याला इथे भिजलेले पोहे देखील ॲड करायचे आहेत. मी 5 ते 10 मिनटं पोहे ॲड करून घेतले आहेत आणि इथे मी टाकलं आहे थोडंसं याचं पाणी, ओल्या खजूरचं पाणी इथे मी ॲड केलं आहे, जेणेकरून नैसर्गिक गोडवा बाळा येईल. कारण की 1 वर्षापर्यंत बाळाला आपल्याला साखर वापरायची नसते. तर पोहे पण इथे मी 10 ते 15 मिनटं भिजून घेतले होते आणि ते मी इथे ॲड केले आहे. छान असे आपल्याला थोडे भाजून घ्यायचे. मी थोडंसं पाणी अजून ठेवलं होतं, फक्त खाली करपू नये म्हणून थोडं पाणी टाकून घ्या आणि छान व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्या. आणि नंतर जे काही उरलेलं पाणी होतं ते देखील मी टाकून घेतलं आहे. खजूरचे काय फायदे आहेत? तर नैसर्गिक गोडवा बाळाला मिळतो, हेल्दी वेट गेनमध्ये खूप मदत करतं, आयरन कॅल्शियम भरपूर आहे याच्यामध्ये, बेबीला थोडं स्ट्रॉंग होण्यास मदत होते, बेबीचं वजन वाढायला मदत होते. त्यानंतर मी अर्धा कप अजून पाणी ॲड करून घेतलं आहे, जेणेकरून गाजर आणि बीट चांगलं शिजायला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर 4 ते 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि नंतर अधूनमधून त्याला बघत राहायचं आहे. अशा पद्धतीने आलं अजून आपल्याला शिजून घ्यायचं आहे. पाणी अजून त्यात बरंचसं बाकी आहे, अजून त्याला शिजवून घ्या. पोह्यांचे खूप सारे फायदे आहेत बेबीसाठी. पोह्याने भरपूर एनर्जी मिळते बेबीला, पचनाला सोपे आहेत, बेबीच्या पोटासाठी अगदी सेफ आहेत, वजन वाढीसाठी मदत करतात, थंडीमध्ये बॉडी स्ट्रॉंग ठेवतात पोहे. त्यानंतर अशा स्टेजला आलं ना, आपल्या बेबीच्या अकॉर्डिंग आपण अशा स्टेजला आलं ना तर हे बंद करायचे. कन्सल्टन्सी आपल्या बेबीच्या अकॉर्डिंग आपल्याला बघायची असते. तर बघा, अशा स्टेजला आलं थोडंसं बंद कर, कारण की थोडंसं थंड झालं नाही हे तर थोडंसं असं घट्ट व्हायला लागतं. त्यामुळे अशा स्टेजला आलं की आपल्याला बंद करायचं आहे. आणि त्यानंतर आपण याला मॅश करून घेणार आहोत. जर बेबी तुमचा अगदी लहान असेल, 6-7 महिन्याचा वगैरे, 6 महिन्याचा वगैरे, ही रेसिपी तुम्ही त्याला देऊ शकता. पण ही रेसिपी 6-7 महिन्याच्या बेबीला देण्याअगोदर तुम्ही याला मिक्सीमधून तुम्ही काढा जरूर. आणि माझं बाळ जर आता मोठं आहे, 8 महिन्याचं आहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने त्याला देते मॅश करून वगैरे. आणि तुम्हाला नंतर त्या थंड झालं ना थोडंसं, मग मिक्सरला काढून घ्या, नाहीतर मग असं डायरेक्ट तुमचं बेबी 7-8 महिन्याचा असेल तर वाटीमध्ये काढून घ्या. आणि असं टेक्स्चर मी ठेवलेलं आहे माझ्या 8 महिन्याच्या बेबीसाठी. टेक्स्चर वगैरे तुम्ही बेबीच्या अकॉर्डिंग ठेवू शकता. अशात नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मी रोज आपल्या चॅनलवरती बेबीच्या व्हिडिओज, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ टाकत असते आणि त्याचबरोबर खूप सारी माहिती देखील देत असते. आणि हा रेसिपी माझ्या बेबीसाठी करते, त्याच तुमच्यासोबत मी शेअर करते. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि हा रेसिपी आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आणि त्याचबरोबर कमेंट देखील करा, लाईक देखील करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल नक्की सांगा.